जयंती साजरी केली जाते। एवढ्या महापुरुषाची जयंती आज चांगला दिवस आहे। आपल्या नांदेड जिल्ह्यात नाही तर भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर सुद्धा त्या महापुरुषाची जयंती साजरी केली ते म्हणजे साहित्यिक लोकशाही अण्णाभाऊ साठे त्यांची जयंती आहे। त्या निमित्ताने मी आपल्या सर्व जनतेस या भागाच्या परिसरातील सर्व मंडळी माता भगिनींना सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि सांगू इच्छितो की आज जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने आताच मिनगिरे सरने सांगितलं, स्वामी साहेबांनी सांगितलं की एवढ्या महापुरुषाचे विचार आणि त्यांनी आतापर्यंत काय काम केलेलं आहे ते असे मार्गदर्शन मिनगिरे सरने केलेले आहे। मला एकच सांगायचं की अण्णाभाऊ साठे सारखा आपल्या घरातून एखादा तयार झाला पाहिजे, म्हणजे त्यांचे विचार आपल्या नव्या पिढीला दिले पाहिजेत, त्याशिवाय होणार नाही। अण्णाभाऊ साठेचे विचार किती मोठे होते आणि त्यांचं किती समाजाविषयी मोठे योगदान होतं। आताच स्वामी साहेबांनी सांगितलं की मिनगिरी साहेबांनी सांगितलं की त्यांनी पहिली ते दुसरी म्हणजे 1.5 वर्ष शाळा केली। 1.5 दिवस शाळा केलेली आणि त्या 1.5 दिवसामध्ये शाळेत न जाता साहित्यिक बनून, कलावंत बनून, डॉक्टरची डिग्री घेऊन हे त्यांनी मोठं योगदान केलेलं आहे। म्हणजे त्यांचे किती महान विचार आहेत आणि हे महान विचार आपल्या नव्या पिढीला द्यायचे। चांगले विचार आपल्या नव्या पिढीला दिले पाहिजे आणि आपल्यातून संस्कार घडले पाहिजे त्यांचे, या हेतूने सांगतो। त्या निमित्ताने आता सगळ्यांचे मार्गदर्शन केलेलं आहे आणि थोडं कार्यक्रम असल्यामुळं आज जे या भागातले आपलं रस्त्याचे जे उद्घाटन करायचंय, कारण बऱ्याच दिवसापासून ड्रिलिंग लाईनचं काम झालेलं आहे, रस्त्याची खुळखुळीत झालेला आहे। मी बऱ्याच दिवसापासून आमदार झालं तसं पाहतो, कारण जुने रस्ते 10-20 वर्षाचे नाल्या तुंबलेल्या आहेत। म्हणजे 5-6 वर्ष हे बघा, दोन्ही नगरसेवक म्हणाले मी बनले, ते म्हणाले मी म्हणाले, म्हणजे दोघांचा बी निधी या वार्डाला लागलेला आहे। म्हणजे त्याच्यामुळं आता ठीक आहे, घरं खाली गेलेत, नाल्या वर आलेत। मला माहिती आहे, मी नगरसेवक होतो 10 वर्षे आणि लोकांना काय परेशानी होती, वार्डाच्या मतदारसंघाला काय अडचण येते हे मला सगळं माहिती आहे। त्याच्यामुळं आता काकांनी सांगितलं की नालीचं पाणी जात नाही आणि हे ठीक आहे, नालीचं पाणी उतार नसल्यामुळे जात नाही, की आपण त्याला कसं उतार काढता येईल त्या हिशोबानं महापालिकेच्या इंजिनियरला, अधिकाऱ्याला सांगून आपल्याला कसं काय लेवल करता येईल त्या हिशोबानं आपण पाणी गल्लीच्या बाहेर गेलं पाहिजे, परिसराच्या बाहेर गेलं पाहिजे, त्या हिशोबानं आपल्याला काम करायचंय। आणि आता रस्त्याचं आपल्याला उद्घाटन आहे। बरेच दिवसापासून तुमची मागणी होती की मला पाहिजे, हे आनंदनगर, वसंतनगर या भागाला जाणारा मार्ग आहे आणि जेव्हा सकाळी अधिकाऱ्याला, कर्मचाऱ्याला ऑफिसला जायचं असतं, हे शॉर्टकट मार्ग बाहेरल्या बाहेर सांगवी इकडं जे हदगाव मिरगाव हे कर्मचारी अधिकारी जाणारे त्याला सोपा रस्ता आहे। म्हणजे असा सोयीस्कर सगळे आपल्या या परिसरात आनंदनगर भागातल्यालाही लोकांना फायदा होते आणि तुम्हाला सुद्धा फायदा होतो। मी अक्षरशः त्या दिवशी मागच्या वेळेस पाहणी केली, त्यावेळेस खरंच रस्ता आपले घोडजकर काकाचं घर आहे तिथं सुद्धा त्यांचं रस्ता मी बघितलं, पाणी अक्षरशः पाणी आलं ना पावसाळ्यात। त्याच्यामुळं आपण ते रस्ता त्याला 50 लाख रुपये दिलेले आणि बाकी राहिलेला प्रश्न आपल्याला ते रस्ता पूर्ण करायचा, कारण हे रस्ता त्या आनंदनगर रस्त्याला भेटला पाहिजे। कारण सगळ्यांना तुम्हाला जायला सोपं, आनंदनगरला इकडे बाहेर
बाहेर आनंदनगर या परिसरामध्ये जाण्यासाठी सोयीस्कर होईल त्या हेतूने आपल्याला ते काम करायचे. कंप्लीट ते झाल्याशिवाय आपल्याला बसणार नाही. आणि राहिला प्रश्न तुमच्या सभागृहाचं मी उद्घाटन केलेलं आहे आणि ते काम केल्याशिवाय 100% काम होणार म्हणजे होणार. स्वामी साहेबांनी मागणी केलेली आहे. त्याच्यामुळं या भागाच्या नगरसेवकाची मागणी तुमची सगळ्याची मागणी आहे. त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नका. कारण आपण नांदेड शहराला एवढा काय निधी दिलेला आहे आणि आतापर्यंत या भागाला नांदेड शहरासाठी माझ्या मतानं नगरसेवकाला कामच ठेवलेली नाहीत. म्हणजे या 5 वर्षामध्ये 5 ते 6 वर्षामध्ये गल्लीगल्लीत कामं झालेली आहेत. म्हणजे असा समाज बघलेला नाही व हे समाजाचं त्या समाजाचं म्हणून कोणतंही आपण कोणावर अन्याय होऊ दिला नाही. मस्जिदपर्यंत रोड केलेले आहेत, बुधविहारपर्यंत रोड केलेले आहेत आणि मंदिरापर्यंत रोड केलेले आहेत. म्हणजे असं कोणतंच काही सगळ्या समाजाला न्याय दिलेला आहे. म्हणजे आपण सगळ्या समाजाचे घेऊन चालणारे माणसं. मी या भागाचा आमदार आहे, मी सेवक आहे तुमचा. माझं कामच आहे सेवा करणं. म्हणून आमचं प्रतिनिधीचं काम असते की जनतेची सेवा कर. लोकांना कशाला निवडून दिलेलं आहे? सेवा करण्यासाठी. आम्ही सकाळी उठून लोकांची जनतेची सेवा करत असतो. त्याच्यामुळं भविष्यामध्ये आणि मी कुठं कमी पडणार नाही. आता कमी पडलं तर मी त्याची माफी मागतो. मात्र 100% तुमच्या सेवेमध्ये राहील या निमित्ताने सांगतो. आणि अबकडचं जे मागणी आहे बरेच दिवसापासून ते शिंदे साहेबांनी मागणी केलेली आहे. आपण मागच्या वेळेस ज्यावेळेस शंभूराजे देसाई आलते याला आपल्या मुखेडला त्यावेळेस सुद्धा याचं म्हणजे मागणी केलेली आहे. त्यावेळेस आम्ही सुद्धा त्याचा पाठपुरावा करत आहे. लवकरात लवकर त्याचा 100% आपण आवाज उठवू. विधान अधिवेशनमध्ये हिवाळी अधिवेशन आहे त्याच्यामध्ये 100% तुमचा समाजाविषयी न्याय देणार 100%. आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे त्याच्यामुळं अजिबात काळजी काम नाही. 100% न्याय देणारं सरकार आहे. येणाऱ्या काळात सुद्धा तुमच्या समाजाच्या पाठीशी राहील आणि नांदेड जनतेच्या पाठीशी राहील या निमित्ताने सांगतो. आज जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे सगळ्याचं कौतुक करतो आयोजकाचं. कारण खूप चांगला सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि एवढा सुंदर कार्यक्रम आपल्या नांदेड जिल्ह्यात होत आहे म्हणजे शहरामध्ये. त्याच्यामुळे सगळ्याचं कौतुक करून सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द सांगून जय हिंद, जय महाराज, जय भीम. धन्यवाद सर. यानंतर या ठिकाणी गुरु गोविंद सिंगजी ब्लड सेंटरच्या वतीनं रक्तदान शिबिराचं जे आयोजन केलं होतं त्याच्यामध्ये उमाकांत